नमस्कार मंडळी, मनीषाज किचनमध्ये आपले स्वागत आहे. मनीषाज किचनमध्ये आज आपण दिवाळी स्पेशल गोडाची रेसिपी बघणार आहोत. ती म्हणजे शंकरपाळी. अगदी तोंडात टाकताच विरघळणारी. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी आपण पीठ मळून घेण्यासाठी लिक्विड बनवणार आहोत. त्यासाठी एक पातेले गॅसवर ठेवूया. त्यात अर्धा कप साखर, अर्धा कप तूप व अर्धा कप दूध टाकून घेऊया. हे मिश्रण आपल्याला उकळवायचे नाही, फक्त आपल्याला यातली साखर वितळून घ्यायची आहे. इथे आपली साखर वितळली आहे. यात आपण अर्धा चमचा वेलची पावडर घालूया. त्यामुळे शंकरपाळीला छान टेस्ट येते. व हे मिश्रण थंड करून घेऊया. शंकरपाळीसाठी इथे मी 3 कप मैदा घेतला आहे. यात आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया. गोडाच्या पदार्थात मीठ टाकलं की याची चव दुप्पट वाढते. आपण जे लिक्विड बनवलंय त्याने आपल्याला पीठ बांधून घ्यायचं, मळून घ्यायचं नाही. आपण थोडं थोडं मिश्रण ओतून पीठ बांधून घेऊया. आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. हे परफेक्ट प्रमाण आहे. यात आपलं पीठ परफेक्ट बांधून होतं. हे बघा, आपल्याला असंच पीठ हवंय. याने शंकरपाळीला छान लेअर पडतात. आता आपण पीठ 10 मिनिट बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत कढईत तेल गरम करायला ठेवू. दहा मिनिट झालेत. आता आपण शंकरपाळी बनवायला घेऊया. एक मोठा गोळा आपण काढून घेऊया. गोल आकार करून घेऊया व हलक्या हाताने लाटून घेऊया. इथे लाटताना पीठ तुटतंय म्हणजे हेच कारण आहे की आपली शंकरपाळी खुसखुशीत आणि मऊ होण्याचे. शंकरपाळीसाठी आपल्याला असंच पीठ हवंय. आपल्याला एवढं जाडच लाटून घ्यायचंय. त्यामुळे छान शंकरपाळीला लेअर पडतात. आता आपण कट करून घेऊया. इथे मी फिरकीचा चमचा वापरत आहे. तुमच्याकडे असेल तर वापरा, नाहीतर चाकूच्या सहाय्याने कापू शकता. आपण शंकरपाळी छान चौकोनी आकारात कापून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे साईज ठेवू शकता. आता पोळपाट फिरवून कट करून घेऊया. इथे आपली शंकरपाळी कट करून झाली आहे. आता आपण तळायला घेऊया. तेल छान गरम झालंय. आपण शंकरपाळी टाकून घेऊया व मीडियम गॅसवर छान खालीवर करून तळून घेऊया.
बघू शकता शंकरपाळीला किती छान लेअर पडले आहेत, मस्त फुगली आहे। इथे शंकरपाळी छान तळली गेली आहे। तुम्ही बघू शकता शंकरपाळीला किती छान कलर आला आहे। आता शंकरपाळी आपण काढून घेऊया। इथे आपली शंकरपाळी रेडी आहे। तुम्ही शंकरपाळीची साईज बघू शकता। इथे आपली बिस्किटासारखी मऊ तोंडात विरघळणारी शंकरपाळी तयार आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।